नमस्कार मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आता लवकरच जमा होणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहोत की कधी हप्ता जमा होणार आहे, काय तारीख असणार आहे, त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत मित्रांनो. तर आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी बांधवांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याबाबत अद्याप केंद्र सरकारने कोणतीही अधिकृत तारीख काही जाहीर केलेली नाही आहे. परंतु विविध विश्वसनीय सूत्रानुसार आणि मागील पद्धतीनुसार जो काही हा हप्ता आहे तो संभाव्य तारीख म्हणजे 22वा हप्ता हा मार्च 2026च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होण्याची दाट शक्यताही वर्तवलेली आहे मित्रांनो. काही अहवालानुसार जो काही हा हप्ता आहे हा 13 मार्च 2026च्या आसपास हा पीएम किसानचा 22वा हप्ता जमा होणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर हप्त्याचे स्वरूप हे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात बँक खात्यात थेट 2000 जमा हे केले जातील. त्याचबरोबर मित्रांनो, एक महत्त्वाची अट आहे की हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी त्याची ई-के-वाय-सी पूर्ण करणे हे गरजेचे आहे. त्याचबरोबर आधार कार्ड व बँक खात्याची लिंक असणे आणि जमीन पडताळणी म्हणजे लँड व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण असणे हे अनिवार्य आहे. मागील हप्ता यापूर्वीच 21वा हप्ता हा 19 नोव्हेंबर 2025 रोजी जमा झाला होता, 21वा हप्ता. आणि त्याचबरोबर आता जो काही हा 22वा हप्ता आहे मित्रांनो, हा 22वा हप्ता 13 तारखेला जमा होणार आहे. म्हणजे 13 मार्च 2026ला हा हप्ता पीएम किसान योजनेचा जमा होणार आहे. अशा प्रकारची माहिती आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण तुमच्यासोबत शेअर करत आहोत मित्रांनो, की लवकरच या दुसऱ्या आठवड्यात पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता हा वितरित होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण माहिती आपण आपल्या या पीएम किसान योजनेबद्दल बघितलेली आहोत. तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना, मित्रांना, शेतकरी बांधवांना नक्की हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना एक महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वपूर्ण माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.